महत्वाची जागा मुक्ताईनगर, जळगाव जिल्ह्यातलं मुक्ताईनगर एकनाथ खडसेंचा एक काळचा बालेकिल्ला ओळखला जाणारा आज या ठिकाणची नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील या निवडून आलेल्या आहेत। त्यांच्याशी वार्तालाप करूया। ताई, मुंबई तक मध्ये स्वागत। काय वाटतंय आज नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तुम्ही या ठिकाणी निवडून आलात, कसं वाटतंय, काय प्रतिक्रिया आहे पहिली? खुश वाटतं आहे आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आज आम्ही निवडून आले। सर्व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र करून मेहनत केली आणि त्याचा आज हा निकाल आपला याच ठिकाणी तुमचे वडील चंद्रकांत पाटील गेल्या 2 टर्म पासून आमदारकीची निवडणूक लढवत आहेत। त्यांनी देखील या ठिकाणी बरीचशी कामं केली। आता या पुढची टर्म तुम्ही नगराध्यक्ष पदा म्हणून काय वाटतंय? विकास कामं करेल। निश्चितच आमदार साहेबांची कन्या आहे। हा एक सगळ्यात महत्वाचा समजला जाणारा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी देखील आपले कॅन्डिडेट उभे केले होते आणि त्यांच्या विरोधात आमदारांच्या कन्या संजना पाटील या निवडून आलेल्या आहेत। काय वाटतं ताई, मोठं हे होतं म्हणजे प्रभाव खूप मोठा होता, समोरून मोठं आव्हान होतं, पण विकास कामे खूप केले होते। विकास कामांच्या बलबुत्यावर आज आम्ही जनतेमधून निवडून आलो। निश्चितच विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही निवडून आलेलो आहोत। आमदारांच्या कन्या ज्या आहेत संजना पाटील, आता आमदार चंद्रकांत पाटील देखील या ठिकाणी विजयी यात्रेत सहभागी झाले। त्यांच्याशी वार्तालाप करू। आमदार साहेब, कसं वाटतंय विजय मिरवणुकीमध्ये आता संजना पाटील निवडून आलेल्या आहेत? नाही, मला खऱ्या अर्थाने आज मुक्ताईनगर शहरातल्या मतदारांचे आभार मानावेसे वाटतात की ज्यांनी माझ्यावर परत विश्वास ठेवलेला आहे। विधानसभेच्या नंतर ही नगरपंचायतीची पहिलं इलेक्शन आहे आणि ह्या इलेक्शनला संजना पाटीलला उमेदवारी दिली आणि 17 उमेदवार दिले, पण दुर्दैवाने 7 उमेदवार पडले, पण 10च्या 10 लोक माझे निवडून आलेले आहे। आणि माझ्या माहितीनुसार सत्ता आता माझी होईल, पण त्याच्यामध्ये शक्यता नाही अडचणीची। आणि उद्याच्या दिवशी या सत्तेच्या माध्यमातून मुक्ताईनगरचा विकास साधणे हा पहिला अजेंडा असेल। अनेकांनी अनेक आरोप केले, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची आम्ही राजकीय रणनीती शिकलो, आरोपाला कामातून उत्तर, ते कामातून उत्तर आम्ही दिलेलं आहे। इथली लढाई आपण पाहिली असेल किंवा जिल्ह्याने महाराष्ट्राने पाहिलेली लढाई होती, त्या लढाईमध्ये ह्या लोकांनी निर्विवाद बहुमत आम्हाला दिलं, नगराध्यक्ष निवडून दिला मोठ्या फरकाने। त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने हा विजय ही मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सगळ्या मतदारांना, माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, ज्यांनी मेहनत घेतली सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो। आणि येणाऱ्या काळात मुक्ताईनगरचा चेहरा मोहरा निश्चित 5 वर्षात बदलल्याशिवाय राहणार नाही, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। आमदार साहेब, स्पर्धा खूप मोठी होती। मुक्ताईनगरकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे स्वतः कंबर कसून या निवडणुकीत त्यांनी देखील कॅन्डिडेट उभा केला होता। अशा परिस्थितीत तुमच्या कन्या संजना पाटील निवडून आल्या, आता काय उद्दिष्ट राहील पुढचं? माझं उद्दिष्ट मुक्ताईनगरचा विकास साधणे आहे। मतदारसंघाचा विकास साधत असताना मुक्ताईनगर हे कॅपिटल शहर आहे। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातलं मुक्ताईनगर ओळखले जाणार आहे। याचा सर्वांगीण विकास करणे, पाण्याची योजना आणली आहे, भूमिगत गटारी करणे, सगळे रस्ते करणे, लोकांना अपेक्षित असलेल्या सगळ्या मूलभूत गरजा पुरवणे हा 5 वर्षाचा अजेंडा असेल। आणि तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून निश्चितच मी करेन। इथे नगराध्यक्षाची निवडणूक लढत असताना शिवसेना भाजपात लढत झाली, तुम्ही बघितलं असेल, राष्ट्रवादीने क्यूट करून घेतला आणि सगळे एकत्र आले, पण तरी जनतेने या विकासाला महत्त्व दिलं। कोणत्याच दबावाला बळी पडले नाही, कोणत्या अफवांना बळी पडले नाही। अनेक आमच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या पद्धती गुंडगिरीचे असे आरोप झाले, पण जनतेने त्यांच्या न्यायालयामध्ये आम्हाला इथे मोठ्या प्रमाणामध्ये विजय देऊन खऱ्या अर्थाने आम्ही किती चांगले आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। आणि आमच्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे की या जबाबदारीच्या माध्यमातून लोकांना खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेलं जे ऋण आमच्यावर फेडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे। हे आमच्या सगळ्या 10+ जे नगरसेवक, अपक्ष नगरसेवक आमच्यासोबत येतील ते आणि नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून निश्चितच आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। निश्चितच आपण बघू शकतो की एकनाथ खडसे सारखा एक मोठा मुद्दावर नेते, त्याच्यानंतर खडसे सारखे नेते इथून त्यांच्या विरोधात आमदार यांनी आपली संजना पाटील या मुलीला उमेदवारी देऊन या ठिकाणी भरघोस मतांनी म्हणजे 10च्या वर जागा या ठिकाणी यांच्या निवडून आलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये यापुढे मुक्ताईनगरचा विकास करणं हेच आमच्या दृष्टीने उद्दिष्ट राहील, अशीच काहीशी ग्वाही आता आमदारांनी दिलेली आहे। आपण बघत राहा मुंबई तक। थँक्यू सर, थँक्यू। चंदू